हे बघा, इन्शुलिन घेणं म्हणजे फक्त इंजेक्शन घेणं नाही आहे. त्याची जर योग्य पद्धत पाळली नाही तर त्याचा परिणाम नक्कीच कमी होत असतो. या 5 चुका काय होतात त्या मी सांगतो. सगळ्यात पहिली चूक म्हणजे डोसची वेळ चुकवणं. आता इन्शुलिनची ॲक्शन ही निश्चित वेळेमध्ये होत असते. त्याच्यामुळे जर वेळ बदलली ना तरीसुद्धा साखरेमध्ये चढउतार होत असतो. दुसरी चूक असते की सुईची जागा नेहमी एकाच ठिकाणी ठेवणं. त्याच्यामुळे काय होतं, तिथं काही लोकांना गाठी तयार होतात आणि त्याच्यामुळं औषध तिथून व्यवस्थित शरीरामध्ये शोषलं जात नाही. त्याच्यामुळं पोट, मांडी, हात, नितंब याच्यावर ते घेणं गरजेचं आहे वेगवेगळ्या जागेवर. तिसरी चूक म्हणजे इन्शुलिन चुकीच्या तापमानामध्ये ठेवणं. फ्रीजच्या दरवाजामध्ये इन्शुलिन ठेवायला पाहिजे. ते गोठवलं पण नाही पाहिजे आणि उन्हामध्ये गरम पण नाही झालं पाहिजे. गरम झालं तरी त्याचा प्रभाव कमी होतो. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोस घेताना बरेचसे जण त्याचा एअर बबल काढत नाहीत. बबल जर तसंच राहिला तर त्याचं प्रमाण योग्य शरीरामध्ये जात नाही. इंजेक्शन हलकं असं टॅप करून घ्यायचं, बबल बाहेर काढायचा आणि मग टोचून घ्यायचं. पाचवी चूक म्हणजे आहार आणि डोस जुळवून न घेणं. जरी जेवण उशिरा झालं तरी साखर खूप कमी होऊ शकते. तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार डोस आणि जेवणाचं अंतर तुम्ही पाळणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर इन्शुलिन जर योग्य पद्धतीने घेतलं तर तुमची साखर तर नियंत्रणात येतेच, परंतु तुमच्या ऑर्गन्सचं सुद्धा ते संरक्षण व्यवस्थित होत असतं. धन्यवाद.